हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत शेजवान सोयाबीन मसाले भात. तर ह्यासाठी मी इथे घेतलेले आहे सोयाबीन. मी सोयाबीन दह्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. अर्धा तास झाला मी भिजवले आहेत. त्यामध्ये आता मी टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट. इथे मी घेतलेली आहे शेजवान चटणी. त्यानंतर मी टाकलेले आहे हळद, जिरं टाकलेलं आहे, हिंग टाकलं आहे, ओवा टाकला आहे. त्यानंतर मी टाकलेली आहे मीठ. मी खूप पण नाही मीठ टाकणार आहे कारण दही थोडं आंबट आहे. मी इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. आता हे नीट हलवून आपल्याला मॅग्नेट करायला ठेवायचं आहे. एक 10-15 मिनिट्स ठेवायचं आहे. आता हे झालं की मी इथे घेतलेला आहे कुकर. थोडं तेल टाकलेलं आहे. खूप पण ऑइल नाही वापरणार आहे मी. त्यामध्ये मी आता टाकलेला आहे कांदा, कांद्याचा कलर थोडा चेंज झाला की त्यामध्ये मी टाकत आहे गाजर, आणि ढोबळी मिरची. आता मी ह्यामध्ये टाकलेलं आहे किसलेलं बीट. त्याला छान वाफ येऊन द्यायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे मॅग्नेट केलेले सोयाबीन. हे छान परतून घेतलं की आपल्याला ह्यामध्ये आता टाकायचं आहे मॅगी मसाला. आता मी घेतलेला आहे तांदूळ. इथे मी दिल्ली राईस घेतलेला आहे. त्याला पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलं होतं. आता आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे नीट एकजीव झालेलं आहे. आता मी ह्यामध्ये टाकलेलं आहे कोमट पाणी. मी खूप पण पाणी नाही टाकणार आहे. थोडंसं मला मोकळासर हवा आहे भात. कुकरला झाकण लावून आता आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 2 शिट्टी झाले की आपला हा राईस रेडी आहे. सो तुम्हीही बघा हा नक्की करून की कसा लागतोय. त्यामध्ये मी टाकलेला आहे कोथिंबीर. आता आपल्याला हा खालून थोडासा हलवायचा आहे म्हणजे एकजीव होईल, सगळीकडे मसाला लागेल. सो तुम्ही बघू शकता की राईसचे कण आहेत असे लॉंग आहेत, तुटलेले नाही आहेत. सो तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा. राईस थोडा स्पायसी केला आहे. त्यासोबत मी केलेला आहे जिरा ताक. सो अशा प्रकारे आपला मसाले भात रेडी आहे.